अधिवेशनाचा 5वा दिवस आहे आणि आज या व्यासपीठावरती मी सकाळी देखील या ठिकाणी आलो होतो तेव्हा त्यांनी भारतीय सैन्यामध्ये अतिशय चांगलं काम केलं आणि सेवानिवृत्त होऊन देखील आज ही सर्व मंडळी खरं तर आजही आपल्या देशाच्या संरक्षणासाठी आणि लोकांच्या सुखदुःखामध्ये खरं तर सामील होत आहेत, याचा मनापासून आनंद होत आहे। सूरज भाऊ गेल्या 5 दिवसापासून उपोषण खरं तर करत आहे। आज खऱ्या अर्थाने आता देशाचं ज्यांनी संरक्षण केलं ते इथं आले, त्याच्यामुळे मला वाटतंय आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक जण या ठिकाणी येणार आहे। आमचे सहकारी मित्र संजय साबळे यांनी अनेक गोष्टी या ठिकाणी खरं तर सांगितल्या। एक गोष्ट प्रामुख्याने खरं तर आपल्या सर्वांना मला सांगायची की ज्या केंद्र शासनाने आणि ज्या राज्य शासनाने आदिवासींच्या संरक्षणाचे कायदे बनवले तेच आज कायदे मोडायला निघालेले आहेत। जर सर्वसामान्य माणसाने त्या ठिकाणी घर बांधण्याचा प्रयत्न केला, साधा पाया जरी खोदला, किंबहुना त्या घराला मुरुम जरी नेण्याचा प्रयत्न केला तर हे प्रशासन त्याच्यावरती कारवाई करते। किंवा फॉरेस्ट विभागाला त्या ठिकाणी काही करायचं असेल तर ग्रामसभेची परवानगी लागते। आम्ही आमच्या प्रत्येक गावामध्ये लिहून ठेवलंय ना लोकसभा ना विधानसभा, सर्वोच्च लोकसभा, ग्रामसभा जर सुप्रीम आहे, जर ग्रामसभेचं जर सगळीकडे चालतंय तर मग कोणत्या कायद्याअंतर्गत या अदानी नावाच्या महाकाय व्यावसायिकाला या ठिकाणी जागा देण्याचं ठरवलंय हे खरं तर आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे। उद्या खरं तर आजनवळे या ठिकाणी आमदार शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून जी काही मीटिंग होते, जी काही विरोध सभा होते, कारण जसं संजयने सांगितलं की पहिला आपला या प्रोजेक्टला विरोधच आहे आणि शेवटचा विरोध आहे। कारण आजच मी सकाळी साहेब पिंपळगाव जोगेच्या धरणाच्या बॅकवॉटरमध्ये गेलो होतो। तिथं पोलेवाडीची मेमने वस्ती, वाघेवाडी आणि साबळेवाडी याची जवळजवळ 250 एकर जमीन, जी जमीन संपादित केली नाही ती लोक भात लावणी करतात आणि धरणाचं पाणी अडवलं का 250 एकर जमीन पाण्याखाली जाते आणि 55 घरं त्या ठिकाणी बाधित होते। म्हणजे एका बाजूला ज्या धरणामध्ये लोकांच्या जमिनी गेल्या त्यांचं पुनर्वसन अजून केलेलं नाही, त्या लोकांना नरक यत्न या शासनाने सहन करायला लावल्यात आणि यांनी नवीनच ज्या प्रकल्पाची आपल्या महाराष्ट्राला गरज नाही, कारण MSCBचा रिपोर्ट आमच्या सहकार्यांनी जेव्हा काढला तेव्हा 2035 पर्यंत आपल्याला लाईट पुरेल अशोक दादा, इतकी लाईट आपल्याकडे आहे। आता सौर प्रकल्प त्याला पर्याय आलेले आहेत। मग अदानीला हा सह्याद्री देण्याचा घाट का घातलाय हा खऱ्या अर्थाने खरं तर आपल्याला प्रयत्न पडतोय। येणारं सरकार खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन त्या ठिकाणी सरकार स्थापन करते। मग ज्या शिवाजी महाराजांनी सह्याद्री वाचवण्यासाठी आपल्या छातीचा कोट केला, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले असतील किंवा सांस्कृतिक वारसा असेल, तो खऱ्या अर्थाने जर या अदानीच्या ताब्यात आपण देणार असू तर आपले इतके करंट दुसरे कोणी नाही। मला असं वाटतं की आता देशाचे सैनिक आपल्या बरोबर आलेले आहेत, प्रत्येक घटक आज आपल्या बरोबर येईल। या अदानी सारख्या महाकाय जो काही व्यावसायिक आहे, जो काही या ठिकाणी ही जमीन गिळंकृत करण्याचा प्रयत्न करत आहे, याला परतून लावण्यासाठी आपण सर्वजण खरं तर सूरज भाऊला पाठिंबा देण्यासाठी आपण या ठिकाणी येत आहे। आपलं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो। आमच्या PSR सर्व ग्रामपंचायती अगदी सूरज भाऊच्या पाठीमागे ठाम चट्टानासारखी उभे आहेत। प्रत्येक ग्रामपंचायत या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी सूरज भाऊला पाठिंबा देते। त्याच्यामुळं सूरज भाऊमुळे आज पूर्व पश्चिम दरी न राहता अगदी आण्यापासून तर इकडं घाटघरपर्यंत, आंबे ऑफिसपर्यंत संपूर्ण तरुण आणि प्रत्येक माणूस खरं तर सूरज भाऊच्या या उपोषणाला पाठिंबा देतोय। आमचे नेते देवराम शेठ सुद्धा कालच बोरांड्याला जाऊन आले, त्यांनी सुद्धा चारही बाजून जशी छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी सगळी नाकाबंदी करण्याचा प्रयत्न केला तसे देवराम शेठ देखील काल बोरांड्याला गेले आणि बोरांड्याला जेव्हा गेले आणि तिथल्या लोकांना त्यांनी जागृत केलं। संपूर्ण जो काही परिसर आहे तो बंद करण्याचा जो काही देवराम शेठनी या ठिकाणी विषय घेतलाय। सूरज भाऊ, मी आपल्याला या स्टेजवरून सांगतो की राजकीय कुठलाही मतभेद नाही, जेव्हा समाजावरती कुठली वेळ येईल तेव्हा आम्ही सर्वजण एकमेकांच्या हातात हात घालून लढू, ही गोष्ट मी आपल्याला सांगतो। आणि देवराम शेठनी देखील 15 ऑगस्टला जो काही त्या ठिकाणी रस्ता रोको ठेवलाय, आपण मोठ्या संख्येने त्या ठिकाणी जायचे, आपण सर्वांनी एकमेकांच्या हातात हात घालून खरं तर हा महाकाय राक्षस जर परतवला नाही तर हा आपल्या
सर्वांना त्रासदायक आहे. म्हणून आपण सर्वांनी उद्याच्याही मिटिंगला आणि 15 ऑगस्टच्या देखील रस्ता रोकोला आपण सर्वांनी उपस्थित राहू अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी.